ज्योती माझी ज्योती माझी सुखामध्ये होती. आम्हाला खूप आनंद होता. माझ्या ज्योतीचा मला फोन आला, आई माझी तब्येत बरी नाही आणि मी दवाखान्यात हाव उमरखेडला. मी म्हणलो काय झालं बाई नेमकं? माझी ज्योती म्हणली आई टायफॉइड निघाला म्हणली आणि ॲडमिट खोयाचं सांगलं म्हणली. मी म्हणलो होय ना बाई म्हणलो ॲडमिट. तर माझी ज्योती म्हणली आई आम्ही गुरुवारी ॲडमिट होणार आहो म्हणली. मी गुरुवारी सकाळी फोन केला ज्योतीला, बाई म्हणलो ॲडमिट झाली नाही का गं? लवकर होईना, सलाईन दिलं की पोटात आग पडत नाही काय नाही, चांगलं जीवाला आराम होते. परंतु ज्योतीला बुधवारी ॲडमिट केलं नाही, गुरुवारी ॲडमिट केलं नाही. मी म्हणलो ज्योती गावातल्या तरी दवाखान्यात जाय ना गं, आपला अनिल डॉक्टर आहे की, त्याही दवाखान्यात ॲडमिट केलं नाही. मग माझ्या ज्योतीला मी शुक्रवारी फोन केला. शुक्रवारी माझी ज्योती मला बोलली नाही आणि शुक्रवारी संध्याकाळी आम्हाला 5च्या अंदाजात फोन आला की ज्योतीची तब्येत बरी नाही आणि लवकर या. आम्ही पैशाचा तडजोड करता असताना आमची देवगिरी गाडी निघून गेली. माझ्या बाईजवळ मी पुसदला 11 वाजता पोहोचलो. माझी बाई कोमात गेलेली होती, डोळे लावून होती, माझ्याकडं बघलं नाही. आई म्हणली नाही, माझ्या हातचा गिलासभर पाणी पिलं नाही, माझ्या हातचं बिस्किट खाल्लं नाही. मी किती दुर्दैवी आई आहो. आणि आम्हाला तिच्याजवळ आम्ही 8 दिवस तिथं राहिलो आणि शेवटी निसर्गानं आमच्यापासून हिरावून नेली. आम्ही फार दुःखी झालो, निराश झालो. असं दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये. बस.